नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गरमागरम आणि लुसलुसीत अशी वाफेवरची इडली. ही इतकी इतकी सॉफ्ट आणि स्पॉन्जी होते ना, आणि खायलाही इतकी टेस्टी लागते. इडली पात्रामध्ये आपण नेहमी इडली बनवतो. तुम्ही अशी वाफेवरची इडली करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि मुलांनाही आवडेल, घरातल्याही सगळ्यांना आवडेल. ही अशी रेसिपी बाहेरच्या हॉटेलपेक्षाही अगदी घरात खूप सुंदर बनते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रोजच्या प्रमाणेच आपलं बनवायची आहे. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 3 वाटी तांदूळ घेतला आहे. इथे मी रेशनिंगचा तांदूळ वापरला आहे. आणि 1 वाटी भरून असे उडदाची डाळ घेतली आहे. आणि त्यात मी नंतर इथे 1 मोठा चमचा मेथी घेतली आहे. आणि त्याचप्रमाणे मी पाववाटीपेक्षा थोडे जास्त पोहे घेतले आहेत. हे सगळं मी एकत्रच भिजवणार आहे. आता हे आपण 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आणि आपण हे रात्रभर 7 ते 8 तासासाठी हे करून ठेवायचं, भिजवून ठेवायचे आहेत. भिजवून झाल्यानंतर मी हे मस्त मिक्सरला जाडसर म्हणण्यापेक्षा घट्टसर असं आणि एकदम सॉफ्ट असं पेस्ट करून घेतली आहे. त्याच्यामुळे आपल्या इडल्या खूप सॉफ्ट होतील. आणि हे आता मी रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी बघितलं तर मस्तपैकी आपलं इडलीचं पीठ खूप छान फुलून आलेलं. अशा प्रकारे इडलीचं पीठ फुललं आहे. व्यवस्थित अगदी घट्टसर वाटून घेतलं आणि एकदम सॉफ्ट केलं ना की मस्तपैकी याचं पीठ येतं वरती. आणि त्याच्यामुळे आपल्या इडल्याही खूप सॉफ्ट होतात. आता मी इथे एक मातीचं भांडं घेतलं आहे आणि ते अगदी भरून घेतलं आहे. आणि हे त्याच्यावरती ना मी इडलीसाठी एक असा एकदम मऊसूत असा कापड घेतला आहे. आता मी हे तुला भांड्याभोवती असं घट्टसर असं बांधून घेणार आहे. आपण अशा प्रकारे बांधायचं की मध्ये काही गॅप नाही राहिली पाहिजे आणि सुटलंही नाही पाहिजे. त्यामुळे एकदम घट्ट बांधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे घट्ट असं आपण त्याला बांधून घेऊया. ही अशी इडली करून बघा, तुम्हाला खूप मस्त खायलाही मजा येईल आणि खूप मस्त वाटेल. आता हे आपण असं बांधून घेतलं आणि मध्ये काही गॅप नाही राहू दिली आहे. त्याच्यानंतर मी इथे ह्याच्यावरती थोडं पाणी घालून घेणार आहे. आणि हा पूर्ण कपडा असा ओला करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघाल तर मी गॅस चालू केला आहे आणि भांड्यामध्ये जे पाणी आहे ते वाफवू द्यायचं आहे चांगलं. अगदी खळखळून त्याला वाफ आली पाहिजे. त्यामुळे आपली इडली मस्त शिजेल. आता हे वरती मी सगळं भिजवून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यावरती इडली करूया. इडलीच्या पिठामध्ये मीठ घालून आपण मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे. आणि इथे मी जवळजवळ 2 चमचे भरून असं पीठ ह्याच्यावरती घातलं आहे. तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजप्रमाणे ही इडली करायची आहे. जर छोटी हवी असेल तर छोटीही करू शकता. मी ह्या मीडियम साईजचं प्रमाण घेतलं आहे आणि 2 ते 2.5 चमचे भरून असं ह्याच्यावरती इडली पसरवली आहे, इडलीचं पीठ पसरवलं आहे. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि ती जवळजवळ 5 ते 6 मिनटं व्यवस्थित शिजू द्यायची आहे इडली. मध्ये मध्ये ओपन करून बघायचं नाही आहे, मग त्याच्यामुळे परत कच्ची राहू शकते इडली. इथे एक लक्षात ठेवायचं की भांड्यामध्ये जे पाणी आहे ते चांगलं व्यवस्थित खळखळून याला वाफ आली पाहिजे, जेणेकरून आपल्याला इथे वरपर्यंत इडली शिजू शकते. आता ही इडली इतकी सॉफ्ट होते ना, त्याच्यामुळे काढताना तुटण्याचा जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुम्ही खूप काळजीपूर्वक ही इडली काढायची आहे. ही इतकी सॉफ्ट होते ना, मस्त. मी अशी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि बघू शकता की खूप प्रयत्नांनी ही शेवटी निघाली आहे. इतकी सॉफ्ट आणि इतकी मस्त होते आणि गरमागरम खायला इतकी छान लागते. आता मी तुम्हाला अजून एक इडली करून दाखवते. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर आणि किती छान आलं आणि इतकी हलकी झाली आहे इडली.
आता इथे आपण अजून एक इडली करून बघूया. त्यासाठी मी परत 2 चमचे भरून इथे इडलीचं पीठ पसरवलं आहे भांड्यामध्ये. त्याच्या आधी मी काय केलं माहिती आहे का, या कपड्याला ना थोडंसं तेल लावून घेतलं, कारण की नुसतं पाणी लावून ती वरती इडली उचलत नव्हती, म्हणून मी ह्याला तेल लावून घेतलं आहे. तर तुम्ही पण त्याला त्या कापडाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून पुन्हा 5 ते 6 मिनटासाठी मी चांगली वाफू दिलेली आहे इडली. आणि आता हे तुम्ही बघू शकता किती मस्त फुलली आहे इडली आणि इतकी सॉफ्ट झाली आहे. आणि आपल्या चमच्यालाही मी तेल लावून घेतलं आहे की जेणेकरून ती चिकटणार नाही आणि व्यवस्थित निघेल. अगदी हलक्या हाताने हे करावं लागतं नाहीतर ती निघत नाही पटकन. अशा प्रकारे आपल्या इडल्या तयार आहेत. तुम्ही अशी नक्की करून बघा.